नमस्कार मैत्रिणींनो, काय म्हणताय? खूप दिवस झाले काही आवाज नाही, काही नाही. तर आज म्हटलं स्वतःच्या रेकॉर्डिंगमध्ये आपण शूट करू. सो आज बनवते, तुम्ही पाहिलंच असेल, बिर्याणी. तर सर्वप्रथम मी ते घेतलं आहे चिकन आणि आता आपण चिकन मॅरिनेशनची तयारी करू. धुळीवंदन आहे तर म्हटलं काहीतरी होऊन जाऊ दे, त्याचबरोबर मैत्रिणींना आवाज देखील माझा ऐकायला मिळेल, म्हणून मी इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला मॅरिनेट करूया. मॅरिनेशनसाठी मी साहित्य घेतलेलं आहे. सर्वप्रथम मी याच्यामध्ये मीठ ॲड करते. आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. त्यानंतर मी घेणार आहे याच्यामध्ये हळद, थोडासा लाल मसाला, थोडंसं घरचा मसाला मी तिखट घेतलं आहे, थोडीशी कांदा लसूण चटणी. तुम्ही म्हणत असाल हिला कांदा लसूण चटणी फार आवडते. त्याचबरोबर धणे पावडर घेतली आहे मी आणि आपलं आलं लसूण पेस्ट. हे आपण सगळं त्याला एकत्र असं छान लावून घेणार आहोत. त्यानंतर मी ॲड करते इथे तळलेला कांदा. हा मी कांदा तळून घेतला आहे आणि हाच मी यामध्ये टाकणार आहे. एक्स्ट्राचा मी फोडणीला कांदा टाकणार नाही आहे. ही आपण थोडी झटपट आणि सोपी पद्धत बघतो आहे अजून एक. त्यानंतर मी घेतलेला आहे पुदिन्याची पानं. एक छान फ्लेवर येतो त्याला. त्यानंतर आपण ॲड करू कोथिंबीर. आणि तुम्ही म्हणाल आता की हिने लास्ट टाईम पण दाखवली होती, ती वेगळ्या पद्धतीची होती, ही वेगळ्या पद्धतीची आहे. आता आपण याच्यामध्ये ॲड करू दही आणि हे छान मिक्स करून घेऊ. त्याआधी आपला राहतो तो सर्वात इम्पॉर्टंट बिर्याणी मसाला. तर इथे मी एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला वापरलेला आहे. आता आपण हे सगळं छान मॅरिनेट करून घेऊ, म्हणजे कसं हे चिकनला छान लागतं. आणि मग तुम्ही हे हवं तर तुम्हाला ओव्हरनाईटसुद्धा मॅरिनेट करून ठेवू शकता, किंवा अगदीच जर घाई असेल तर अर्धा पाऊण तास, किंवा जर आपल्याला माहिती आहे की बाबा सकाळी चिकन लवकर आणलं आणि मॅरिनेट करून ठेवलं तरी देखील चालेल. आता मी तांदूळ स्वच्छ धुवून मी हे सुद्धा एक 15 ते 20 मिनटं भिजायचे ठेवणार आहे, म्हणजे आपला भात छान फुलतो. हे मी इथे बासमती तांदूळ वापरला आहे, जो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. सो मी आता हा सुद्धा सोक करायला ठेवलेला आहे. पाहू शकता आपलं चिकन छानपैकी मॅरिनेट झालेलं आहे. सो आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया. तर आता आपण पुढे पाहणार आहोत की मी कढई घेतली आहे, ज्याच्यामध्ये मी आजची बिर्याणी जी दम बिर्याणी बनवणार आहे. सो मी चिकन वेगळं शिजवून घेणार आहे. मी यात 2 चमचे तूप ॲड करते. तुपाने देखील एक छान वेगळा फ्लेवर येतो, बिर्याणी खायला देखील छान लागते. आणि मगाशी जे आपण कांदा तळून घेतलेला आहे त्यात जे तेल होतं ते एक मी घालणार आहे, कारण कांदा तळलेला जो तेल असतो त्याला एक वेगळा स्वतःचा स्वाद आलेला असतो. सो मी ते तेल वापरलेलं आहे याच्यामध्ये. आणि आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपलं मॅरिनेट झालेलं चिकन. तुम्ही पाहू शकता मी फोडणीला वेगळं काही घातलं नाही आहे, तूप मग त्यात तेल. आणि आता हे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन, हे छान चिकन आता आपल्याला शिजू द्यायचं आहे. एक 15 ते 20 मिनटामध्ये आपलं चिकन शिजून तयार होणार. आणि हे चिकन एवढ्या प्रमाणात शिजवायचं आहे की एक लक्षात ठेवा की आपल्याला दम द्यायचं आहे. सो दम बिर्याणीमध्ये काय होतं की आपण पूर्ण अगदी चिकन शिजवून घेतलं आणि भातही तेवढाच प्रमाणात शिजवून घेतला पूर्णपणे, तर मग जेव्हा आपण दम देतो तेव्हा ते ओव्हरकुक होतं आणि मग भात चिकटला जातो, किंवा एक बघू शकता असा एक गिचका होतो भाताचा, तो होत नाही, किंवा चिकनसुद्धा पूर्ण गळून जातं. सो चिकन एक 90 to 95% शिजवून घ्यायचं. आता आपण हा राईस शिजायला ठेवूया. त्यासाठी मी जे मगाशी तांदूळ धुवून घेतले होते त्यामध्ये आता मी तूप ॲड केले. याच्यामध्ये देखील 2 चमचे तूप, अख्खा खडा मसाला मी ॲड करणार आहे. सो त्याच्यामध्ये मी ॲड केले आता हे आहेत लवंगा, काळी मिरी, 2 तमालपत्र आणि पुदिना. त्याचबरोबर मी ॲड करणार आहे लिंबाची फोड. आता हे छान आपण सगळं मिक्स करून घेऊ आणि आपण शिजत ठेवूया. थोडंसं मीठ, कारण मग भाताला मीठ नाही लागलं तर बिर्याणी पण तेवढी टेस्टी बनत नाही. आता आपण हे शिजतसे ठेवले. तांदूळसुद्धा एक 90 to 95% शिजवून घ्यायचे आहेत. पुन्हा तेच की आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे. सो मग ते ओव्हरकुक झालं नाही पाहिजे, म्हणून आपण छान तांदूळ देखील आता शिजवून घेऊ. तांदूळ
पाहू शकता तुम्ही आता आपला तांदूळ ऑलमोस्ट होत आलेला आहे. एक अजून 2 ते 3 मिनटं झाली की आपण हा गॅस बंद करू आणि आपल्या दम बिर्याणीला सेट करायला सुरुवात करू. चिकन देखील छान शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता एक ग्रेव्ही तयार झालेली आहे त्याची. ही ग्रेव्ही आता आपल्या बिर्याणीला एकदम उपयुक्त अशी आहे. चला तर मग आपण बिर्याणी सेट करायला घेऊया. त्यासाठी मी एक मोठा माझ्याकडचा टोप घेतला आहे. थोडेसे खाली मी तांदूळ टाकणार आहे. मी यातलं पाणी नाही मैत्रिणींनो काढून घेतलं आहे. शक्यतो मी तांदूळ शिजवताना खूप कमी प्रमाणामध्ये पाणी टाकलं होतं आणि मी पाणी फेकून नाही दिलेलं आहे. सो तुम्ही पाहिलं असेल की ती प्रोसेस मी स्किप केले. आता आपण याच्यामध्ये ॲड करूया कांदा तळलेला, पुदिन्याची पानं, कोथिंबीर आणि आपले ड्रायफ्रूट्स, तळलेले ड्रायफ्रूट्स. तर मी असं म्हटलं पाणी नाही काढलं आहे कारण मग तो एक भाताचा जो गोडवा असतो किंवा त्याची जी ओरिजिनल टेस्ट असते ती निघून जाते. त्यामुळे यावेळी म्हटलं की मी पाणी नाही काढणार भातातलं. पाणी आहे तांदळामध्ये, नाही असं नाही आहे, पण ते मी काढून नाही टाकले. सो आता आपण आपला बिर्याणी सेट करायला सुरुवात केलेली आहे. हीच प्रोसेस आपल्याला आता रिपीट करायची आहे. तर त्याच्यामध्ये मी आता पुन्हा एकदा तो कांदा, राईस मी वरती टाकून घेते आहे. एकदम गरम आहे, पाहू शकता वाफा निघत आहेत. पुन्हा एकदा आपण कांदा, पुदिन्याची पानं, कोथिंबीर आणि ड्रायफ्रूट्स. म्हणजे कसं जेव्हा आपण ती बिर्याणी दम होऊन बाहेर येते आणि प्लेटमध्ये आपण सर्व करतो तेव्हा प्रत्येकाच्या प्लेटमध्ये समप्रमाणात सगळ्या गोष्टी जातात आणि पुदिन्याची एक बाईट येते. आणि त्याचबरोबर ती ड्रायफ्रूट्स, ज्यांना ड्रायफ्रूट्स आवडतात त्यांनी ते घातले तरी चालतात. ज्यांना नसतील आवडत त्यांनी तो पार्ट स्किप करू शकता. काही जणांना नट्स नाही आवडत. सो पुन्हा एकदा आपल्याला तीच प्रोसेस करून घ्यायची आहे. चिकन मी जास्त लेअर नाही लावणार आहे, मी 2च लेअर लावणार आहे. कारण माझी बिर्याणी ही 1 किलोच्या प्रमाणातली आहे. मी 1.25 किलो चिकन घेतलेलं आहे आणि 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. त्यामुळे माझा हा जो टोप आहे तो त्याला अगदी परिपूर्ण आहे आणि माझी बिर्याणी त्याच्यामध्ये नेहमी सेट होते. सो पुन्हा एकदा आपण वरून तांदूळ घालणार आहोत, जे आपला भात शिजलेला आहे तो. असे एक एक करून आपण लेअर तयार करणार आहोत. थोडासा भात सांडला आहे, पाहू शकता आपली बिर्याणी सेट झालेली आहे. पण यामध्ये माझा राहिलेला घटक म्हणजे उकडलेलं अंड. सो तेही मी आता हे केलेलं आहे आणि आपली बिर्याणी दम घेण्यासाठी एकदम सज्ज झालेली आहे. चला तर मग आपण आता बिर्याणी सेट करण्यासाठी गॅसवर ठेवू आणि पाहू शकता आपली बिर्याणी दम घेऊन तयार झालेली आहे. छानपैकी असा तिला मी दम दिला आहे, सो ती गपचूप बसली. आता आपण तिला सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया, म्हणजे आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार. पाहू शकता तांदूळ एकदम सुटसुटीत, गिचका झालेला नाही आहे, चिकटलेला नाही आहे, वेगळा दिसतो आहे तांदूळ प्रत्येक ह्याच्यापासून, कणापासून. मी सोलकढी केले, लास्ट टाईम मी तुम्हाला सोलकढीची रेसिपी दाखवली होती, सो यावेळी मी नाही शेअर केले. आणि पाहू शकता तुम्ही बिर्याणी किती यम्मी झालेली आहे. सो आता आपण सर्व करूया. त्याबरोबर मी रायता पण दिलेला आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.